रे आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षण मंत्री आहे, पण देशाला पंतप्रधान नाहीये, देशाला गृहमंत्री नाहीये, देशाला संरक्षण मंत्री नाहीये. पण आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे. आता त्यांच्यावरती मोदींना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 75ची शाल भागवतजींनी घातलेली आहे. हो, कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला 75 वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मग ते मुरली मनोहर जोशी असतील किंवा जसवंत सिंग होते, बोले तैसा चाले आहे, अडवाणी होते, वाकडी यांची पावले, हे कळेल आता. कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजप. ते पण 75 वर्षाचे ते होते. स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत. त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे 75 वर्षांनंतर निवृत्त होण्याचा, तो ते पाळतील असं वाटतं का? म्हणून मी म्हटलं ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावले हे आता कळेल. मग मोदी आणि कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील. बरं, पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार? हो, म्हणजे जसा पंडित नेहरूंनंतर एक प्रश्न होता, आफ्टर नेहरू हू किंवा आफ्टर इंदिरा हू, तसा आफ्टर मोदी हू. तो त्यांचा प्रश्न विषय, देश आहे. हो, पण त्यांचा आता त्याने तो अंतर्गत विषय केला, देश आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल. जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील. ते बिना उत्तराचं नाही बोलणार. असू शकेल.